ब्रेक नंतर झिरो आवर मध्ये पुन्हा एकदा स्वागत। महायुतीचं काय होतंय ते आपण बघितलं। आता वळूयात महाविकास आघाडीकडे। आज असं काही घडलं की ज्यामुळे महाविकास आघाडी राहील की नाही हा सवाल उपस्थित होतोय। आता तुम्ही म्हणाल की लोकसभेत इतका चांगला परफॉर्मन्स दिल्यावर आघाडीतील तिन्ही पक्ष का दूर होणार, तर त्याचं उत्तर आहे आजच्या उद्धव ठाकरेंच्या आढावा बैठकीत। त्याच बैठकीतून आली आहे आजची सर्वात मोठी बातमी। येणाऱ्या विधानसभेत एकटं लढायचं की मित्र पक्षांबरोबर, याचा अहवाल आजच्या बैठकांच्या नंतर उद्धव ठाकरेंनी मागवलाय। आणखी काय बोलले ठाकरे सांगतोय आमचा प्रतिनिधी वेदांत नेब। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीची रणनीती शिवसेना ठाकरे गटाकडून आखली जाते आणि यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक बोलवली आणि सर्व विधानसभेमध्ये लोकसभा निवडणुकीसारखंच विधानसभा निवडणुकीची तयारी करायला सांगितलंय। यामध्ये संपर्क प्रमुखांना आठवड्याभरात एक अहवाल सादर करायला सांगितला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने 288 ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार कोण असतील, शिवाय जर शिवसेना या विधानसभा निवडणुकीला एकटी लढली तर नेमके काय परिणाम होतील याची माहिती सुद्धा संपर्क प्रमुखांना द्यायला सांगितली आहे। त्यामुळे एक प्रकारे 288 मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे आपल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी करताना पाहायला मिळतील। म्हटलं तर यात राजकारणही असू शकतं। एकला चलो रेचा विचार सुरू आहे असे संकेत दिल्यामुळे उद्धव सेनेला मित्रपक्ष झुकतं माप देण्याची शक्यता आहे। आघाडीतील तिन्ही पक्षांचा स्ट्राइक रेट बघितला तर उद्धव सेनेचा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे। खरं तर याआधीच विधान परिषदेच्या 4 जागांवरून ठाकरे आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला होता, मात्र अखेर दिल्लीश्वरांच्या हस्तक्षेपानं तो थंडावलाय। त्याचं झालं असं की लोकसभेच्या निकालानंतर राज्यात 4 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याच निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी लोकसभेचा चांगली पॅटर्न राबवला। तुमच्या लक्षात असेल तर लोकसभेत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच सांगली लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करून टाकला। त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे सेनेत संघर्ष पेटला। सांगलीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत अपेक्षित होती, पण काँग्रेसकडून इच्छुक विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला आणि निवडूनही आले। एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंचा चंद्रहार पाटील हा दुसऱ्या नाही तर तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला। यानं झालं काय तर ठाकरेंचा नुसता उमेदवारच पडला नाही, तर भर सभेत ठाकरेंना काँग्रेस नेत्यांकडून कठोर शब्द ऐकावे लागले आणि राजकीय टोलेही सहन करावे लागले। पण या अनुभवातून गेल्यानंतरही परत एकदा तेच होताना दिसले। विधान परिषदेच्या 4 जागांच्या निवडणुकीत अगदी हीच चाल परत एकदा उद्धव ठाकरे चालले। विधान परिषदेच्या 4ही जागांसाठी ठाकरेंनी मित्र पक्षांशी चर्चा न करता परस्पर 4 उमेदवार जाहीर करून टाकले। त्यावर काँग्रेस आणि नाना पटोले फोन करत राहिले। फोनवर उद्धव ठाकरे तर आले नाहीत, पण नावांची घोषणा मात्र आली। आपल्या झिरो आवर मध्येच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या निर्णयाचा विरोध केला। ठाकरेंनी किमान चर्चा करून उमेदवार द्यायला हवे होते अशी खदखद व्यक्त केली आणि त्यानंतर मवियात दरी निर्माण होतीये का अशी चर्चा सुरू झाली। रात्रीतून चित्र इतकं बदललं की आज सकाळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि महाविकास आघाडीत एकजुटता आहे आणि आमच्यात तडजोड झाली आहे हे स्पष्ट केलं। पाहूयात। निवडणूक झाल्या मी इथे नव्हतो। निवडणुकीचे अर्ज भरण्याची वेळ ही टळू नये म्हणून कधीही अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला, म्हणून आम्ही अर्ज भरले होते। हे खरं आहे, ही गोष्ट खरी आहे की संवादामध्ये थोडंसे एक लूज कनेक्शन होतं, कारण मी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर एक 7-8 दिवस बाहेर गेलो होतो। दरम्यानच्या काळामध्ये तारखा जवळ आल्या होत्या, त्याच्यामुळे सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले। आज आम्ही कोकण आणि नाशिकच्या बाबतीत जसं दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी फोन करून मलाही सांगितलं, संजय राऊतांना सांगितलं, त्याच्यामुळे तो एक समझोता आम्ही करतोय।
बरं, अशी परस्पर उमेदवारी जाहीर करण्याची 2 उदाहरणं मी आधीच सांगितली आणि त्यामुळेच आघाडीत संघर्षही झाला. ठाकरेंच्या याच भूमिकेवर होता आपला दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते. मित्र पक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेला उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार दिला. वारंवार असं घडलं तर मवियाला फटका बसेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. संघर्ष झाला असला तरी मात्र दुपारपर्यंत विधान परिषदेच्या 4ही जागांच्या लढती स्पष्ट झाल्या होत्या. पण त्याआधी उमेदवार रिंगणात होता. कोणकोणत्या पक्षांकडून ते होते आणि आज शेवटी काय चित्र आहे, हे सगळं पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. कोकण पदवीधर मध्ये मुख्य लढत आहे. आता खरं बघितलं तर किशोर जैन यांचं नाव ठाकरे गटाने समोर केलं होतं. त्यांनी आता माघार घेतली. अमित सरैया शरद पवार गटाचे, त्यांचीही माघार, आणि संजय मोरे शिवसेनेचे यांचीही माघार. आणि त्यामुळे आता मुख्य लढत आहे निरंजन डावखरे भाजपचे विरुद्ध रमेश कीर काँग्रेस. मुंबई पदवीधर मध्ये मुख्य लढत आहे किरण शेलार भाजपचे तर ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यामध्ये. मुंबई शिक्षक मतदारसंघातील जर बघितलं तर भाजपचे अनिल बोरनारे यांनी आज माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रकाश सोनावणे यांनीही माघार घेतली आहे. आणि आता लढत आहे शिवनाथ दराडे भाजप विरुद्ध जमो अभ्यंकर ठाकरे गट, शिवाजीराव नलावडे अजित पवार गट आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे. नाशिक शिक्षक मतदारसंघ काँग्रेसचे दिलीप पाटील आणि भाजपचे धनराज विस्पुते यांनी माघार घेतली आहे. आता मुख्य लढत आहे संदीप गुळवे ठाकरे गट विरुद्ध किशोर दराडे शिवसेना विरुद्ध महेंद्र भावसार अजित पवार. विधान परिषदेचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष 1 जुलैच्या निकालाकडे लागलंय, ज्यासाठी 26 जूनला मतदान होणार आहे. आता बातमी 2019 सालच्या एका घटनेची आठवण करून देणारी. राज्यात महाविकास आघाडी सरकारची चर्चा सुरू होण्याआधी शरद पवारांनी दुष्काळ दौरा काढला होता आणि त्यानंतर त्यांनी मवियाची मुहूर्तमेढ रोवली. आज बरोबर 4.5 वर्षांनंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा दुष्काळ दौऱ्यातच एक राजकीय घोषणा केली आहे. त्याचं झालं असं की आज शरद पवारांनी वाल्हे, नीरा या गावांना भेटी दिल्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेती आणि जोडधंदा यावर शरद पवारांनी स्थानिकांना मार्गदर्शनही केलं. मात्र याच संवादात पवारांनी राज्यातलं सरकार बदलायचंय अशी घोषणाच करून टाकली. पाहूयात. मला सरकार बदलायचं. ते सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे त्याची गरज घेता येत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे. पुढील 4 महिन्यात विधानसभेचं बिगुल वाजू शकतं. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज राज्यभरातील 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निहाय माहिती घेण्यात आली. तसंच आठवड्याभरात आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याचीही सूचना केली. यामध्ये विधानसभा निहाय पक्षाची ताकद, संघटनात्मक बांधणी, लोकसभेच्या निकालात विधानसभेमध्ये मिळालेल्या मताधिक्य या सगळ्यांचा समावेश असेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये लढण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सर्व तयारीवरून उद्धव ठाकरे विधानसभेत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीत हे स्पष्ट होत आहे.
भले अपेक्षित जागा आम्हाला लोकसभेत मिळाले नसतील, परंतु आज सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा निवडून येताना सुद्धा शिवसैनिकांनी तिथे प्रभाव ठेवलेला आहे आणि या सगळ्याचा सारासार विचार करून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेची रणनीती आखण्यासाठी संपर्क प्रमुखांचा एक दौरा येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रभर 288 मतदारसंघात होणार आहे, अशा सूचना सगळ्यांना देण्यात आल्या. आता वळूया आजच्या भागात विचारलेल्या विधान परिषद निवडणुकीबाबतच्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न होता, मित्रपक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेला उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार दिला. वारंवार असं घडलं तर महाविकास आघाडीला फटका बसेल का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्सवरून पल्लवी गायकवाड, वारंवार असं जर घडलं तर फटका बसण्याची शक्यता आहे. एक्सवरूनच अमोल शेटे, काही फटका बसत नाही, सगळे एकमेकांसाठी लाचार बांधील आहेत. यूट्यूबवरून भागवत बालशंकर, महाराष्ट्रात अजूनही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, हे ठाकरेंनी विसरू नये. यूट्यूबवरून बाबू कांबळे, आघाडीचा धर्म पाळावा, एकतर्फी घोषणा करणे अयोग्य आहे. विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आणि जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. मित्रपक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेला उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार दिला. वारंवार असं घडलं तर मवियाला फटका बसेल का? यूट्यूबवर एकूण 22,000 मतं. 83% होय म्हटलंय, 17% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 81% होय म्हटलंय, 19% नाही. बघूया फेसबुकचा कौल. 1,500 मतं. तो 64% होय म्हटलंय, 36% नाही. एक्सवर 69% होय म्हटलंय, 31% नाही. महाराष्ट्रात लोकसभेत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. 2019 साली विधानसभेत उद्धव ठाकरे भाजपसोबत लढले होते. नंतरच्या घडामोडींमध्ये त्यांनी भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा हात धरला होता. ही आघाडी निवडणुकीत कशी कामगिरी करेल यावर प्रश्नचिन्ह होतं. अनेकांना शंका होती. लोकसभेतील घवघवीत यशानंतर त्या सगळ्या शंका कुशंका आता दूर झाल्या आहेत. असं असलं तरी या तिन्ही पक्षात, त्यातही काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सुप्त चढाओढ वेळोवेळी दिसून आली आहे. लोकसभेत मवियामध्ये सर्वात जास्त फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा झाला, तर सर्वात कमी फायदा शिवसेनेचा झाला, अशीही एक मांडणी केली जाते. त्यामुळे हे जुने कट्टर विरोधक जमेल तिथे एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. त्याचीच झलक सांगली लोकसभेत दिसली आणि आता विधान परिषदेच्या उमेदवारी जाहीर करतानाही दिसली. सांगलीत शिवसेना तोट्यात गेली असली तरी फायदा महाविकास आघाडीचाच झाला. तसाच प्रकार सतत होत राहील अशी आशा किमान 2 पक्षांचे काही नेते तरी करत असतील. मात्र हे उद्धव ठाकरेंना परवडणारे नाही. विधानसभेच्या जागा वाटपाची झलक आपल्याला या जागा वाटपावरून येत आहे. पुढचे 3-4 महिने खूप इंटरेस्टिंग घडामोडींचे आहेत आणि त्यावर आपलं लक्ष सुद्धा असणार आहे. पण 0 आवरमध्ये वेळ झाली आहे छोट्या ब्रेकची. ब्रेकनंतर जाणार आहोत अंतरवाली सराटीला आणि पाहणार आहोत मनोज जरांगेंच्या उपोषणाचे अपडेट्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.